नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी. भुसावळ येथील श्रीमती पक्ककोटेच्या महिला महाविद्यालयात मी राज्यशास्त्राची प्राध्यापिका म्हणून सध्या कार्यरत आहे. आपण महानगरपालिकेच्या संदर्भात त्यांची रचना, अधिकार, कार्य याचा विचार मागच्या भागात केला. तसेच महानगरपालिकेतील राजकीय पदाधिकारी असलेल्या महापौरांचाही विचार आपण केलेला आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी, आयुक्त यांची रचना, अधिकार आणि कार्याचा विचार केलेला आहे. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण महानगरपालिकेला जे काही उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नाच्या संदर्भात विचार करणार आहोत. कारण मागील भागात आपण समित्या बघितल्या, पण मित्रांनो कोणतंही काम महानगरपालिकेला करायचं म्हटलं तर उत्पन्न लागणार आहे. मग इथे महानगरपालिकेच्या उत्पन्नाच्या स्रोताचा जर विचार केला तर आपल्याला साधारणतः उत्पन्नाचे जे स्रोत आहे त्यामध्ये एक कर, दुसरं आहे आपण पाहू शकतो अनुदान, ग्रँट महानगरपालिकेला मिळते आणि त्याचप्रमाणे काही वेळेस कर्जाची उभारणी सुद्धा महानगरपालिका करू शकते. या 3 प्रकारे आपण पाहतो उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहे. पण इथे आपण पाहतो महानगरपालिकेला करापासून मिळणारे जे उत्पन्न आहे ना मित्रांनो, या करापासून मिळणाऱ्या उत्पन्नासोबत करापेक्षा सुद्धा वेगळ्या मार्गाने काही उत्पन्न प्राप्त होतं. म्हणून कर आहे, पण करापेक्षा वेगळा मार्ग मग आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो, फी आहे किंवा दंड असेल. तर यासारख्या वेगवेगळ्या मार्गांनी सुद्धा आपण पाहतो, किंवा एखाद्याला परवाना द्यायचा आहे, लायसन द्यावं लागतं ना व्यवसायासाठी, तर यासाठी सुद्धा उत्पन्न प्राप्त होऊ शकतं. त्याच करून आपण पाहतो राज्य सरकारकडनं अनुदान सुद्धा महानगरपालिकेला प्राप्त होतं आणि याशिवाय काही वेळेस कर्जाची उभारणी करू शकतो. म्हणून कर, अनुदान आणि कर्ज हे 3 मुख्य स्रोत या ठिकाणी आपण महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे बघतो. मित्रांनो, याचा आपण सविस्तर विचार आजच्या या भागात करणार आहोत. मित्रांनो, महानगरपालिकेच्या उत्पन्नाच्या स्रोताचा जर विचार केला तर आपण बघितलं की करापासून मिळणारं उत्पन्न महानगरपालिकेला आहे. मग हे कर कोणकोणते लावले जातात? उदाहरणार्थ आपण पाहतो प्रॉपर्टीवर आपला टॅक्स लागतो. नंतर आपण पाणीपट्टी भरत असतो. अतिरिक्त पाणीपट्टी जर आपण एक्स्ट्रा पाणी वापरलं तर त्याच्यासाठी अतिरिक्त पाणीपट्टी कर सुद्धा आपल्याला टॅक्स भरावा लागतो. मित्रांनो, आपल्याकडे रोजच्या रोज गटारी साफ होतात, रस्ते साफसफाई होते, या साफसफाईवरचा कर सुद्धा आपल्याला भरायचा आहे. अतिरिक्त साफसफाई केली असेल तर त्याच्यावरचा सुद्धा टॅक्स महानगरपालिका हे नागरिकांकडनं वसूल करते. तसेच आपण पाहतो भूमी आणि इमारतीवरील जो जनरल टॅक्स आहे, सामान्य कर आहे, हा कर सुद्धा आपल्याकडनं नागरिकांकडनंच घेतला जातो. मित्रांनो, अशा प्रकारे नागरिकांकडनं प्राप्त होणाऱ्या करातून या ठिकाणी महानगरपालिकेला उत्पन्न मिळत असतं. दुसरी गोष्ट आपण पाहतो आपल्याकडे वाहन असतं, किंवा आता मोठमोठ्या जिथे बंदरं आहेत त्या ठिकाणी नावं असतील, किंवा जनावरे आपल्याकडे जी असतात त्यांची ने-आण करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला टॅक्स भरावा लागतो. मग आता उतारूंची ने-आण करणारी वाहने असतील, नावं असतील, माणसे जेव्हा जनावरांची वाहतूक करतात ना, तर त्या वाहतुकावरचा जो कर आहे मित्रांनो, आपण बऱ्याच वेळेस पाहतो की जनावरांची वाहतूक केली जाते. कारण बाजारामध्ये न्यायचं, त्या जनावरांची विक्री करण्यासाठी जेव्हा जनावरं नेली जातात त्यावेळेस त्यांना टॅक्स भरावा लागतो. आणि त्या टॅक्सचे वेगवेगळे नावं आपण मागे बघितली की चुंगी टॅक्स आहे, किंवा नंतर टोल टॅक्स आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे कर या ठिकाणी महानगरपालिका वसूल करते. यानंतर आपण पाहतो जकात हा शब्द नेहमीच आपण ऐकतो, तर या जकातीपासून सुद्धा महानगरपालिकेला उत्पन्न प्राप्त होतं. आता जकातमध्ये काय असतं की जे आपल्याकडे माल असतो किंवा ज्या काही वस्तू असतात त्या एका शहरातून दुसऱ्या शहरात येतात. जेव्हा आपल्या सीमेमध्ये येतात तेव्हा आपल्या सीमेमध्ये त्यावर टॅक्स, जकात आहे ना, ती आकारली जाते. म्हणजे ऑक्ट्रॉय म्हणतो बघा आपण. मित्रांनो, शहरात येणारे जे विविध माल असतील किंवा वस्तू असतील, बहुतेक आपण पाहतो व्यापारी लोक विविध वस्तू आणि मालांची जेव्हा ने-आण करतात ना, तर त्यावेळेस त्यावर जो ऑक्ट्रॉय लावला जातो म्हणजे जकात लावला जाते, या संदर्भात सुद्धा महानगरपालिकेला उत्पन्न मिळतं. मित्रांनो, याशिवाय आपण जर महानगरपालिकेच्या इतर उत्पन्नांचा विचार केला तर काही उपकर सुद्धा महानगरपालिका लावते. मग शहरात विक्रीसाठी, वापरासाठी येणाऱ्या बाहेरील जे माल आहेत ना, आहे ना, बाहेरचा माल आहे पण आपल्या शहरामध्ये येतोय आणि आपल्या शहरामध्ये येऊन ती व्यक्ती जर माल विकत असेल, आपण बऱ्याचदा पाहतो की काही गाड्या येतात दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या शहरातील असतात आणि आपल्या मोठ्या शहरामध्ये येऊन ते जर मालाची विक्री करत असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी उपकर लावण्याचा अधिकार महानगरपालिकेला आहे. मित्रांनो, याशिवाय काही संकीर्ण कर सुद्धा या ठिकाणी महानगरपालिकेला प्राप्त होतात. यामध्ये व्यापार असेल, व्यवसाय असेल, नोकरीवरील कर असेल, वृत्तपत्राच्या जाहिराती सोडून फक्त इतर जाहिरातीवरचा जो काही टॅक्स आहे, आपण बऱ्याच वेळेस पाहतो होर्डिंग लावलेले असतात, या होर्डिंगवरचा टॅक्स असेल, मनोरंजनावरचा कर असेल, नाट्यगृह आहे, सिनेमागृह आहे, यावरचा सुद्धा टॅक्स, किंवा प्रॉपर्टीचं हस्तांतरण आपण जेव्हा करतो
आहे ना, तर त्यावेळेस त्याच्यावरचे कर असतील, आपण ज्या रस्त्यावरनं वाहतूक करतो त्या रस्त्यावरील कर आहे, शिक्षण कर आहे, हा सगळा आपल्याकडे बघा घरपट्टी, नळपट्टी, पाणीपट्टी जशी येते ना त्यावरच्या ह्या कराच्या संदर्भात सुद्धा आपण पाहतो की अशा प्रकारचे मग कर या ठिकाणी पथकर असेल, यात्रेकरूंवरील कर आहे, अशा वेगवेगळ्या करापासून महानगरपालिकेला उत्पन्न मिळत असतं. मित्रांनो, असे अनेक म्हणजे कर किंवा उपकर लावून महानगरपालिकेला आपलं स्वतःचं उत्पन्न करून त्या ठिकाणी आपल्या गावाच्या किंवा शहराच्या विकासासाठी प्रयत्न करता येतात. आणि म्हणून महानगरपालिकेचा सगळ्यात महत्त्वाचा जो उत्पन्नाचा स्रोत आहे तो कराचा आहे. पण मित्रांनो, बऱ्याच वेळेस आपण पाहतो की या कराच्या व्यतिरिक्त सुद्धा महानगरपालिकेकडनं इतर कर लावले जातात. ते कर कोणते? कारण करापासून उत्पन्न तर आहेच, पण कराच्या शिवाय आपण पाहतो, मला जर भुसावळ शहरामध्ये म्हणण्यापेक्षा आता समजा मी जळगाव शहरात राहते, तिथे महानगरपालिका आहे आणि या महानगरपालिका एरियामध्ये मला एखादं दुकान जर काढायचं असेल तर मित्रांनो मला काय लागतोय? परवाना, लायसन घ्यावं लागेल. मग या लायसनचं शुल्कसुद्धा महानगरपालिका घेते. मग हॉटेल असेल, डेअरी काढायची असेल किंवा मला एखादा वर्कशॉप चालवायचा आहे किंवा एखादी फॅक्टरी काढायची आहे, तर अशासाठी आपल्याला माहिती आहे की लायसन घ्यावं लागतं. म्हणजे शहरामध्ये एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर मित्रांनो आपण महानगरपालिकेकडनं परवानगी घेतो आणि ही परवानगी घेत असताना आपल्याला लायसन घ्यावं लागतं. तर हे लायसन म्हणजे हा परवाना कर सुद्धा आपल्याला इथे भरावा लागतो. म्हणजे ही परवाना म्हणजे लायसन शुल्क जी आहे, फी आहे, हे आपण भरतो. तसेच भूखंडावरील उत्पन्न सुद्धा त्यांना मिळतं. बऱ्याच वेळेस आपण पाहतो की महानगरपालिकेची स्वतःची जागा असते आणि ह्या जागांमध्ये ते शॉपिंग कॉम्प्लेक्स काढतात किंवा एखादं विश्रामगृह, रेस्ट हाऊस काढतील, दुकान काढतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे दुकानाचे गाळे काढून त्या ठिकाणी ते लोकांना भाडे तत्वावर देतात. मित्रांनो, हे भाडे तत्वावर देत असताना हे भाडं महानगरपालिकेला मिळतं. अनेक मोठमोठ्या शहरांमध्ये आपण पाहतो की मोठमोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स जे आहेत ते महानगरपालिकेचे स्वतःच्या मालकीचे आहेत आणि ते भाडे तत्वावर या ठिकाणी किंवा लीजवर दिले जातात. अशा प्रकारे या भूखंडांपासून सुद्धा महानगरपालिकेला उत्पन्न मिळतं. त्यानंतर आपण पाहतो की दंड आणि फीपासून सुद्धा उत्पन्न मिळतं. सध्या कोरोनाच्या परिस्थितीत आपण बघितलं की अनेक दुकानातनं त्यांनी फी वसूल केली. कारण दुकान बंद करण्याचा नियम असताना काही लोकांनी जेव्हा दुकानं उघडल्यात तर मित्रांनो त्यांच्याकडनं फी वसूल करण्याचं काम महानगरपालिकेने केलेलं आहे. म्हणजे दंड असेल किंवा परवाना आहे आणि त्या परवान्याचं नूतनीकरण करण्यासाठी समजा विलंब लागला आणि तरी तुमचं दुकान चालू आहे, म्हणजे लायसन तुमचं त्याचा टेन्युअर संपलेला आहे आणि तुम्ही ते कंटिन्युअस चालवतात, अशा वेळेस तुम्हाला तिथला दंड द्यावा लागेल. या दंडाची आकारणी तिथे केली जाते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या फी असतात या फीसुद्धा या ठिकाणी आकारून, म्हणून दंड आणि फीपासून सुद्धा या ठिकाणी महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळत असतं. मित्रांनो, महानगरपालिकेला या वरील कराच्या व्यतिरिक्त किंवा फी, दंड, शुल्क जो आहे याच्या व्यतिरिक्त सुद्धा सेवा करापासून म्हणजे सर्व्हिस टॅक्स सुद्धा मिळतो. यामध्ये जर महानगरपालिकेने गॅसचा पुरवठा सुरू केला असेल किंवा विद्युत पुरवठा सुरू केला असेल किंवा दुग्ध सेवा जर सुरू केली आहे तर मित्रांनो अशा या वेगवेगळ्या वस्तूंवर त्यांना कर आकारणी करण्याचा अधिकार आहे. म्हणजे ह्या सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या तर मग या सर्व्हिसच्या संदर्भात महानगरपालिकेला कर मिळण्याची शक्यता असते. मित्रांनो, याच्याशिवाय आपण पाहतो शहर मोठं आहे आणि त्या ठिकाणी परिवहन समिती आपण बघितली, मागे अभ्यासली, तर मग ही शहर बस सेवा जर त्यांनी सुरू केली किंवा लोकल सुरू केलं तर त्यापासून सुद्धा काही प्रमाणात महानगरपालिकेला उत्पन्न मिळतं. अशा प्रकारे वेगवेगळ्या मार्गातून महानगरपालिकेला कराच्या, फीच्या आणि शुल्कांच्या माध्यमातून किंवा दंडाच्या माध्यमातून उत्पन्नाचे एक विविध मार्ग आहेत. याचा सविस्तर विचार आपण केलेला आहे. त्याशिवाय आपण पाहतो की महानगरपालिकेला मिळणारं राज्याकडनं जे अनुदान आहे ना, कारण दुसरं उत्पन्नाचा स्रोत जे आहे ते ग्रँट आहे. मग आता ही जी ग्रँट आहे ही कोणाकडनं येणार? राज्य सरकारकडनं. कारण राज्य सरकार जेव्हा विविध योजना आखतात त्या योजनांची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात राज्य सरकारला मार्गदर्शन करत असतात, त्याच वेळेस त्यांच्याकडनं काही अनुदान सुद्धा महानगरपालिकेला प्राप्त होतं. म्हणून महानगरपालिकेला प्राप्त होणारं अनुदान हा त्यातला एक महत्त्वाचा उत्पन्नाचा स्रोत आहे. आता हे अनुदान सुद्धा वेगवेगळ्या कामासाठी येतं. जसं सामान्य उद्देशीय सहाय्यक अनुदान म्हणून आहे, विशिष्ट सेवा याच्यासाठी सुद्धा सहाय्यक अनुदान येतं. संकट काळ आला असेल मित्रांनो तर आपण पाहतो की संकट काळामध्ये जी टंचाईग्रस्त परिस्थिती असेल तर नागरिकांच्या मदतीसाठी सुद्धा या ठिकाणी सरकारकडनं अनुदान दिलं जातं. काही नैसर्गिक आपत्ती येतात, अनेकदा असं होतं की नैसर्गिक आपत्ती आलेली आहे आणि अशा वेळेस राज्य सरकार त्या महानगरपालिकेला अनुदान देऊन त्या संकटावर मात करण्यासाठी काही उपाययोजना कराव्यात यासाठी अनुदान देतात. उदाहरणार्थ आपण पाहतो दुष्काळ आलेला आहे, काही वेळेस भूकंप झाला असेल, अतिवृष्टी जर झाली असेल आणि त्या लोकांचं जीवन संकटात आलं असेल तर मित्रांनो सरकारकडनं अनुदान मिळतं.
मग या संकटाच्या वेळी ही आर्थिक मदत महाराष्ट्र सरकार असेल तर महाराष्ट्र सरकारकडनं म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारकडनं इथे महानगरपालिकेला प्राप्त होते. मित्रांनो, याच्याशिवाय आपण पाहतो अलीकडे कोरोनाची साथ आलेली आहे आणि या साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकार त्या महानगरपालिकेला ग्रँट देत असते. म्हणून साथीच्या रोगावर सुद्धा नियंत्रण जर ठेवायचं असेल तर राज्य सरकार काय करतं, त्यांना आर्थिक सहाय्य करत असतं. मित्रांनो, याच्याशिवाय आपण पाहतो एखाद्या महानगरपालिकेकडे खूप मोठं मागचं कर्ज असेल आणि ते फेडायचं आहे. म्हणून यांना जर काही पैशांची गरज असेल तर हे कर्ज फेडण्यासाठी सुद्धा आर्थिक अनुदान या ठिकाणी महानगरपालिकेला राज्य सरकारकडनं प्राप्त होतं. म्हणून अशा प्रकारे राज्य सरकार महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सुधारावी, त्यांनी आपल्या शहराच्या विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवावे. नैसर्गिक आपत्ती आली असेल किंवा मानवनिर्मित काही संकट आली असतील तर यावर मात करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा अनुदान या ठिकाणी त्यांना दिलं जातं. याचा विचार आता आपण केला आहे. मित्रांनो, काही वेळेस जर असं वाटलं महानगरपालिकेला की नाही आपल्याला याच्यातनं सुद्धा मिळणारं उत्पन्न तुटपुंज आहे, अजून उत्पन्न हवं आहे, तर मित्रांनो अशा वेळेस कर्जाची उभारणी करू शकतात. मग हे कर्ज घ्यायचं असेल तर एखादी महानगरपालिका दुसऱ्या महानगरपालिकेकडनं किंवा राज्य सरकारकडनं कर्जाची मागणी करू शकतात. पण हे कर्ज घेत असताना त्या कर्जाच्या परतफेडीचा विचार करूनच कर्ज दिलं जाईल. आणि अशा प्रकारे मित्रांनो, उत्पन्नाच्या मार्गाचा जर विचार केला तर सगळ्यात मोठा स्रोत जो आहे तो कराचा आहे. त्यानंतर आपण पाहिलं की अनुदान राज्य सरकारकडनं या महानगरपालिकेला येतं. आणि तिसरा स्रोत आपण बघितला की काही वेळेस एखादा मोठा प्रोजेक्ट आपल्या महानगरपालिकेला सुरू करायचा असेल तर मित्रांनो आपण कर्जाची सुद्धा उभारणी करून या ठिकाणी ते काम करून त्यानंतर आपण त्या कर्जाची परतफेड करू शकतो आणि आपल्या शहराच्या विकासामध्ये हातभार लावू शकतो. अशा प्रकारे हे उत्पन्न शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. याचा विचार आपण आजच्या भागात केला. निश्चितच महानगरपालिकेला जे उत्पन्न प्राप्त होतं त्याचा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की कशा प्रकारे महानगरपालिका स्वतःच्या उत्पन्नाचं स्रोत निर्माण करते, शासनाकडनं उत्पन्न येतं आणि त्यातनं महानगरातल्या आपल्या शहरातल्या लोकांच्या विकासासाठी हातभार लावतात. ओके, थँक्यू. या ठिकाणी आपण थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अद्यापही आपण जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो ते करून घ्या, जेणेकरून यापुढे मी जेही व्हिडिओज टाकेल ना त्याचं नोटिफिकेशन्स प्रथमतः आपणास प्राप्त होण्यास मदत होईल. ओके, बाय.